केकेवाग कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोली संगणक विभागांतर्गत सुरू असलेल्या एक्सपर्ट सिरीज मध्ये आज आपण जे काही दुसऱ्या एक्सपर्ट लेक्चर साठी निमंत्रित केलेले एक्सपर्ट अर्थात रिसोर्स पर्सन रिंकू राजोळे सर यांचं सर्वप्रथम मी महाविद्यालय व संगणक विभागाच्या वतीनं त्यांनी स्वागत करतो। सरांची जर ओळख सांगायची झाली तर सर हे देखील आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत। त्यानंतर त्यांनी BCS चांदोरी येथून कंप्लीट केल्यानंतर त्यांचं MCS जे काही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी सरांनी केलेलं आहे। 2015 मध्ये MCS झाल्यानंतर त्यांनी जे काही अमेझॅटिक सोल्युशन नावाची पुण्यामध्ये कंपनी आहे त्यामध्ये असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून साधारणपणे 6 महिन्याच्या कालावधीसाठी तिथं काम केलं। त्यानंतर पुढे त्यांनी जी काही पर्सिस्टंट सिस्टीम आहे तिथं या कंपनीमध्ये लीड सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून साधारणपणे 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी काम केलं। त्याच्या अगोदर अमेझॅटिक सोल्युशन मध्येच 2016 ते 2019 काम केलेलं आहे आणि लेटेस्ट मे महिन्यामध्ये सरांनी परत एकदा न्यूज एंटरप्राइज सॉफ्टवेअर सोल्युशन पुणे स्थित या कंपनीमध्ये स्विच केलं। अशी सरांची ओळख आहे। सर देखील ग्रामीण भागातीलच आपल्या गोदाकाठला असणारं जे काही करंजगाव म्हणून एक छोटस गाव आहे अशा छोट्या गावापासून पुणे महानगरापर्यंत सरांचा प्रवास आहे। निश्चितपणानं हे लेक्चर विषयासोबतच त्याच्या पलीकडे जाऊन मोटिवेशनल म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच फायदेशीर ठरेल अशी मी आशा करतो। तत्पूर्वी मी अतिथी देवो भव या संस्कृतीप्रमाणे सरांचा व्हर्च्युअल बुके देऊन आपल्या विभागाचे विभाग प्रमुख चौधरी सर यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या एक्सपर्ट लेक्चर साठी आपल्याला लाभलेले एक्सपर्ट पर्सन किंवा आपण त्यांना रिसोर्स पर्सन म्हणूया, त्यांचं आपण महाविद्यालयाच्या वतीने व संगणक विभागच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया। थँक्यू सर। त्यानंतर मी चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी या एक्सपर्ट लेक्चर मागची जी काही भूमिका आहे ती स्पष्ट करावी। त्यानंतर आपण लगेचच जे काही रिसोर्स पर्सन आहे त्यांच्या लेक्चर कडे जाणार आहे। तत्पूर्वी चौधरी सर। ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आजच्या या एक्सपर्ट लेक्चर करिता आपल्याला जे लाभलेले आजचे रिसोर्स पर्सन आहेत रिंकू राजोळे सर यांचं मी प्रथमतः महाविद्यालयाच्या वतीने व संगणक विभागाच्या वतीने तसेच जे सर्व पार्टिसिपंट्स आपले सर्व विद्यार्थी यांचं मी सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहीतच झालेले असेल की आज रिंकू राजोळे सर हे आपल्याच महाविद्यालयातून पास आउट झालेले आहेत आणि मला अत्यंत आनंद होत आहे की आपण आज आपण त्यांचं गेल्या वर्षी पण एक्सपर्ट लेक्चर घेतलेलं आहे आणि चालू वर्षी आपण त्यांचं लेक्चर अरेंज केलेलं आहे आणि असेच आपण भविष्यामध्ये आपण त्यांचा कामाचा अनुभव आपण आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता एक्सपर्ट लेक्चर सिरीज आपण म्हटलेले या ठिकाणी, याचा अर्थ असा आहे की आपण प्रत्येक महिन्याला 2 एक्सपर्ट लेक्चर्स अरेंज करणार आहेत विद्यार्थ्यांसाठी आणि याचा फायदा सर्वांनाच माहिती आहे की आपण जे नियमित जे एज्युकेशन घेतो त्याच्या पलीकडे आपल्याला काही नवीन ज्ञान मिळावं, नवीन काही सॉफ्टवेअर्स मध्ये काही अपडेट्स असतात, आपल्याला त्याचे ऍडिशनल आपल्याला ज्ञानामध्ये भर पडावी त्यासाठी आपण एक्सपर्ट लेक्चरचं आयोजन करत असतो।
आणि चालू वर्षापासून आपण प्रत्येक महिन्याला 2 एक्सपर्ट लेक्चर घेणार आहोत विद्यार्थ्यांकरिता. नक्कीच संस्थेने एक मोठं आपल्याला संधी दिलेली आहे, महाविद्यालयाने आपल्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि तो विद्यार्थी याचा लाभ घेतीलच, शंका नाही. असो, आजचा जो विषय घेतलेला आहे डेटा सायन्स वरती आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की 2021 आणि 22 मध्ये TY BSc कॉम्प्युटर सायन्सचा सिलेबस रिस्ट्रक्चरिंग झालेलं आहे, त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये अपडेशन झालेलं आहे. तर यामध्ये या सिलेबस मध्ये 2 विषय म्हणजे एक फाउंडेशन ऑफ डेटा सायन्स आणि दुसरा एक पायथॉन प्रोग्रामिंग हे विद्यापीठाने इंट्रोड्यूस केलेले आहे. या आधी जो डेटा सायन्स वरती जो समांतर किंवा पॅरलल सब्जेक्ट होता तो बिग डेटा अनालिटिक्स असा होता, तो MSc ला होता. MSc वरनं काढून आता तो TY ला टाकलेला आहे त्यांनी. याचा अर्थ असा होतो की हे जे सब्जेक्ट खूप महत्वाचे आहेत. आपण जर इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर जे काही ट्रेंडिंग फील्ड्स आहेत, ट्रेंडिंग सब्जेक्ट्स आहेत, त्यामध्ये ट्रेंडिंग जे सब्जेक्ट्स आहेत ते म्हणजे बिग डाटा अनालिटिक्स, AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स असे अनेक टेक्नॉलॉजी आजकाल सध्या मार्केटमध्ये त्याला डिमांड्स आहेत. आणि आपण जर बघितलं की येत्या काही 2 ते 3 वर्षामध्ये जवळजवळ म्हणजे कम्प्युटर क्षेत्रामध्ये जे काही जॉब्स अवेलेबल होणार आहेत, म्हणजे आपण जर त्याचं टक्केवारी जर काढली तर कमीत कमी 25 ते 30% जे प्रोफेशनल्स लागणार आहेत आपल्याला कम्प्युटर सायन्स आणि IT मध्ये, तर 30 ते 30% आसपास जे विद्यार्थी असतील किंवा प्रोफेशनल्स असतील याच्यामध्ये काम करतील. म्हणजे ओव्हरऑल जे 100% कम्प्युटर सायन्स मध्ये जे जॉब करणारे आहेत त्याच्यापैकी 30% जॉब हे डेटा सायन्स मध्ये काम करतील. याच्यामध्ये अनेक प्रकारचे तुम्हाला करिअर संधी आहेत, जसं डेटा अनालिस्ट किंवा डेटा सायंटिस्ट, बिझनेस अनालिस्ट अशा अनेक पोस्ट आपल्याला याच्यावर काम करता येत. त्याकरिता कदाचित विद्यापीठाने हे इंडस्ट्रीची नीड पाहून हे सब्जेक्ट TY मध्ये इंट्रोड्यूस केलेले आहे. तर विद्यार्थ्याने आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की आपल्याला पुढे भविष्यामध्ये आफ्टर म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर समजा आता IIT जे कॉलेजेस आहेत, मोठमोठे जे IIT बॉम्बे, बँगलोर वगैरे अशा ठिकाणी, या ठिकाणी स्पेशल याचे 1-1 वर्षाचे कोर्सेस किंवा 2-2 वर्षाचे PG डिग्री सुद्धा अवेलेबल झालेली आहे. म्हणजे तुम्ही BCS झाल्यानंतर डायरेक्ट IIT मध्ये डेटा सायन्स मध्ये सुद्धा तुम्ही डिग्री करू. हॅलो, सरांचा आवाज गायब झाला. हॅलो, हा एक मिनिट, कनेक्ट डिस्कनेक्ट झाले काही कारणामुळे. येतोय सर आवाज आता. ओके ओके, डिस्कनेक्ट झालं होतं आता मध्येच. यस, कंटिन्यू करू मी? हो सर. ओके, तर मला थोडक्यात सांगायचं आहे याच्यामध्ये की डेटा सायन्स याच्यामध्ये खूप तुम्हाला करिअरच्या संधी आहेत. त्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन होत असतानाच आपल्याला या विषयाची व्याप्ती, या विषयाचं इम्पॉर्टन्स आपल्याला माहिती व्हावं या दृष्टीने आपण याच्यावर आजचं एक्सपर्ट लेक्चर अरेंज केलेलं आहे. आता एक्सपर्ट लेक्चर अरेंज करण्याचा दुसरा मूळ उद्देश असा असतो की जे इंडस्ट्री मधून जे एक्सपर्ट्स असतात त्यांनी त्याच्यावर ऍक्च्युअल काम केलेलं असतं आणि त्यांना त्याच्यातली पूर्णपणे माहिती असतं आणि ती जर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली शिकत असताना तर विद्यार्थ्याला नक्कीच त्याचा लाभ होतो आणि तुम्ही त्या दृष्टीने पुढे भविष्यामध्ये तुमचा करिअरचा विचार करू शकतात. म्हणजे डेटा सायन्स फील्ड हे खूप महत्वाचं फील्ड आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून. तर माझं सर्व विद्यार्थ्यांना आव्हान आहे की आजचं लेक्चर्स मध्ये आपल्याला जे काही नॉलेज अक्वायर होणार आहे त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे. असंच आपण जे प्रत्येक पुढचे जे लेक्चर्स होणार आहे याच्यामध्ये सुद्धा तुमचं पार्टिसिपेशन खूप महत्वाचं आहे.
मला विद्यार्थ्यांना आवाहन करायचं आहे या ठिकाणी की प्रत्येक लेक्चर मध्ये आपण जे रिसोर्स पर्सन असतात ते ज्या वेळेस तुम्हाला काही प्रश्न विचारतात, तुम्हाला जे काही माहिती विचारतात त्यावेळेस तुम्ही रिस्पॉन्स दिला पाहिजे. नाहीतर होतं काय, तुम्हाला तुमच्याकडनं कसं असतं याच्यामध्ये, ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळेस एक्सपर्ट पर्सनला तुमचं नॉलेज पण बघायचं असतं. तुम्हाला त्यांना काय सांगायचंय ते त्यांना बघायचं असतं. त्यासाठी तुम्हाला काय माहिती आहे तर तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला विचारतील त्यावेळेस तुम्ही त्यांना रिस्पॉन्स करायचा आहे. नुसतं लेक्चर ऐकणं आणि वेळ झाल्यावर डिस्कनेक्ट होणं याला काहीच अर्थ होणार नाही. तर मी सर्व विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी व्यवस्थित हे लेक्चर अरेंज ऐकावं, समजून घ्यावं. बाकी जास्त काही वेळ घेत नाही मी याच ठिकाणी थांबतोय. मी पुन्हा आपलं सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद सर. ओके सर. येस सर. पुन्हा एकदा मी राजोळे सरांचं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के दातीर, उपप्राचार्य प्राध्यापक पी आहेर सर, विभाग प्रमुख चौधरी सर यांच्या वतीने स्वागत करतो आणि विद्यार्थी आणि एक्सपर्ट यांच्यामध्ये जास्त अंतर न वाढवता मी राजोळे सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. राजोळे सर. ओके, थँक यू पोटे सर फॉर द ब्रीफ इंट्रोडक्शन. आवाजचा प्रॉब्लेम आहे. ओके, येतोय सगळ्यांना आवाज माझा? आला. हो. ओके. Thank you Pote sir for the brief introduction about me, and also thank you Chaudhary sir and the principal sir and also other professors for arranging this lecture. So सर्व स्टुडंट्स ला आवाज येतोय का माझा? हो सर येतोय. हो सर येतोय. Okay, thanks for confirmation guys. Okay, so जसं की पोटे सरांनी सांगितलं, चौधरी सरांनी सांगितलं की मी आय एम द एक्स लाईक ॲल्युमनी ऑफ केकेवाग कॉलेज. सो 2012 मध्ये मी BCS पास आउट केलं केकेवाग मधनं, चांदोरी ब्रांच मधनं स्पेसिफिकली. आणि त्यानंतर मी पुणे येथे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट बनून एक आहे, ओके, फॉर द मास्टर्स प्रोग्राम ओनली. तिथून मी माझं मास्टर्स कम्प्लीट केलं इन द MCA, and then I have joined the industry. So basically, as the Pote sir mentioned, I started with the Amazatic, which is the kind of a startup company. Over there, I've started my learning from there, and then I till that it's like 6 years plus experience I have in the IT industry. And currently I'm working with the Nuge, and in the midway I also worked with the Persistent for 2 years, and right now I'm with the Nuge like for 6+ months, or you can say 5 months. Okay, this is the introduction about me. And yeah, so as the Chaudhary sir introduced you over the foundation or the data science, so yeah, it's a very very vast subject. And मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो की त्याची व्याप्ती खूप खूप म्हणजे खूप मोठी आहे आजच्या युगामध्ये. ओके, सो it's a really beneficial subject for everyone, and I can say that everyone is using the data science in the day-to-day life. Like तुम्हाला माहित असेल नसेल, बट तुमच्या कळत नकळत तुम्ही डेटा सायन्स दररोज यूज करता. That is what it is. So Pote sir, तुम्ही शेअर बंद करता का? I would like to share. Yes sir. Thank you. सर मी स्टॉप केलंय. I can still see your sharing. Okay. Now I am able to share. Yeah, thank you. Okay. So as all of you know, today's subject is the foundation of data science. Okay, and you know enough information about me, like Rahul
Pote sir told you about me. Okay, and so today आजचा जो विषय त्यामध्ये आपण लाईक फाउंडेशन का ज्या बेसिक गोष्टी आहेत डेटा सायन्सच्या त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मीन्स मी जसं मी सांगितलं की डेटा सायन्स हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे, खूप मोठा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये खूप खूप काही गोष्टी आहेत, खूप काही टेक्नॉलॉजी आहेत ज्या तुम्ही शिकू शकता. बट आजचा जो सब्जेक्ट आहे त्यानुसार आपण त्याच्या बेसिक गोष्टी किंवा मार्केटमध्ये कोण डेटा सायन्स वापरतं किंवा डेटा सायन्स कसं वापरलं जातं या गोष्टींकडे जास्त आपला कल असणार आहे. ओके, आणि जर in the midway, like during the presentation, if anyone have any questions, okay, then they can unmute themselves and ask the question. Okay, you can stop right now, stop me right now over there, and you can ask questions. So feel free to ask questions. Okay, काही load नाही. You can तुम्ही कधी stop करून question विचारू शकता. Okay, that's it, and let's. So this is the content of today's session. Okay, so first of all we'll cover what is data science and why should we study data science, or why should you study data science. That is the next content, and after that components of data science. Data science मध्ये काय components आहेत ते आपण बघूया. त्यानंतर डेटा सायन्स लाईफ सायकल, म्हणजे डेटा सायन्स शिकताना किंवा डेटा सायन्स मध्ये प्रोजेक्ट करताना तुम्हाला कोणकोणत्या फेज थ्रू जावं लागेल ते सर्व आपण डेटा सायन्स लाईफ सायकल मध्ये बघणार आहोत. त्यानंतर आहेत रोल्स इन डेटा सायन्स. हा स्पेसिफिकली जसं की चौधरी सरांनी मेन्शन केलं की काय अपॉर्च्युनिटीज आहे डेटा सायन्स मध्ये. दॅट इज व्हॉट दिस पॉइंट इज अबाउट, रोल्स इन डेटा सायन्स. मीन्स तुम्ही डेटा सायन्स मध्ये तुम्हाला कोणकोणते करिअर ऑप्शन्स आहेत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. After that, like as I said, you are using data science daily. That will discuss how you use or what we use, like how exactly we use the data science in the daily life. That will discuss. And after that, what are the applications of data science, and which companies or which top companies using the data science. And then I'll provide some references, and at the very end we'll have the question answer session again. Okay, so everyone clear about the agenda, right? Today's contents. Yes sir. Okay, let me know if you are not comfortable with English. I can explain in the Marathi also, or if anyone like me to explain in Hindi also, I can do that. I have that command on the 3 languages, so you can ask me to explain again in any specific language. That's not a problem. Okay, and like म्हणजे 8 वर्षांपूर्वी मी सुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी बसलेला एक विद्यार्थी आहे. त्यामुळे feel free to like discuss. I want this session to be interactive, more interactive. That kind of fun actually. Virtually like interactive session is kind of fun. And त्याचा एक फायदा असा आहे की तुम्हाला पण बोर नाही होणार, मला पण नाही होणार. So be interactive. Okay, so let's start with the first point. What is data science? So जसं की सर बोलले की TYBCS ला डेटा सायन्स, फाउंडेशन ऑफ डेटा सायन्स सब्जेक्ट आहे, आणि लाईक बिग डेटाचा सब्जेक्ट पण MCS ला होता अर्लियर. सो तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल की काय असतं डेटा सायन्स, लाईक इन द सिम्पल वर्ड्स. मीन्स एनीवन वांट टू गिव्ह अ ट्राय व्हॉट इज द डेटा सायन्स. लाईक इथे सायंटिफिक डेफिनेशन्स लिहिलेले आहेत स्लाइड वरती, पण तुमच्या शब्दांमध्ये तुम्ही सांगू शकाल की डेटा सायन्स काय आहे. No one? डेटा वरती प्रोसेस करतो. एनालिसिस. Okay. Including. Who is talking? Hello.
जो जे पण म्हणजे जी पण मुलगी बोलत होती ती कंटिन्यू करू शकते. बोलायचंय कोणाला? हॅलो. हा हा येस. आपण डेटावरती प्रोसेस करतो आणि जे पण आउटपुट येतं ते यूज करतो. ओके. स्वाती इज देअर राईट? स्वाती डेअरले. ओके या दॅट हा म्हणजे सिंपल वर्ड्स मध्ये म्हणू शकतो की डेटा सायन्स इज प्रोसेसिंग ओव्हर द डेटा. सो लाईक एक डेटा सेट असेल त्यावर आपण प्रोसेस करून काहीतरी व्हॅल्युएबल और मिनिंगफुल आउटपुट जनरेट करणं, दॅट इज व्हॉट द डेटा सायन्स इज. Okay, so as I wrote, the first point is data science is the process of using data to find solution or to predict the outcomes for the problem statement. So data science मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉइंट आहे प्रॉब्लेम स्टेटमेंट. ओके, की म्हणजे जेव्हा पण तुम्ही डेटा सायन्सवर काम करायला सुरुवात करशाल तेव्हा तुम्हाला जो पहिला पॉइंट गरजेचा असेल तो असेल प्रॉब्लेम स्टेटमेंट. की लाईक काय प्रॉब्लेम आहे जो तुम्हाला डेटा सायन्स यूज करून सॉल्व्ह करायचा, हा फर्स्ट क्वेश्चन असेल डेटा सायन्स मध्ये जेव्हा तुम्ही डेटा सायन्सवर काम करायला जाशाल तेव्हा. ओके, सो सिंपल शब्दांमध्ये म्हणू शकेल आपण की लाईक यू आर युझिंग फेसबुक or some other Instagram or any other social media. Okay, this when you are using it, you are posting the like images, post, you are doing comments on it, you are liking the photos, and you are doing various things. Like right now you are also creating the reels on the Instagram. I hope some of you also like familiar with the reels, like TikTok reels or any other social media reels. So you are doing these all activities means you are generating the data, massive data. Okay, which is the big data again. So you are generating the massive data. That data needs to be processed. Okay, so जेवढा पण तुम्ही डेटा जनरेट करता त्या कंपनी म्हणजे तुम्ही ज्या पण ऍप्लिकेशनवर असाल, तुम्ही फेसबुकवर असाल, तुम्ही इंस्टाग्रामवर असाल, त्या ज्या स्पेसिफिक कंपनीज आहेत तो त्या डेटा प्रोसेस करता आणि त्याच्यातनं काहीतरी मिनिंगफुल गोष्ट काढता जी त्यांच्या बिझनेससाठी बेनिफिशियल असेल. ओके, ज्याच्यातून त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होतो. सो that is what the data science is. Data science is basically processing the data and finding solution to some problem or calculating the meaningful data. That is what the data science is. And also another definition of data science is multidisciplinary field. So like म्हणजे डेटा सायन्स मध्ये तुम्हाला डेटा प्रोसेस करण्यासाठी काय काय यूज करावं लागतं. Like so you can use the scientific methods, processes, algorithms and systems to extract the meaningful data from or the insight from that structure on unstructured data. So basically जेव्हा पण तुम्ही या ऍक्टिव्हिटीज करताय, जसे मी बोललो की फेसबुकवर तुम्ही पोस्ट करता, इमेज पोस्ट करता, व्हिडिओ पोस्ट करता, त्यानंतर तुम्ही कमेंट्स करता. ओके, हा सगळा डेटा जो आहे तो त्याच्यातला काही डेटा युजफुल असेल पण काही युजफुल नसेल, किंवा काही डेटा स्ट्रक्चर्ड असेल, काही अनस्ट्रक्चर्ड असेल. ओके, स्ट्रक्चर्ड म्हणजे एका स्पेसिफिक फॉर्मॅट मध्ये जो डेटा असतो त्याला स्ट्रक्चर म्हणतात. सो बेसिकली मीन्स you most of you know about the MySQL, right? MySQL or the Postgres. So that databases are the structured database. Okay, in that you are like defining the tables, you are defining the relationship of that data, and then you are storing that data based on that relationship. That is what the data is. Okay, and unstructured data is like you don't know that data. Like if you have some data set which don't have any relation at all in between that data, so that data you can call that data as unstructured data, because it don't have any specific structure. It's like kind of coming randomly. There is no structure in that data. That is what the unstructured data is. So basically data science, we use the data science to process the structured and unstructured data, and out of that we're generating some meaningful data which will be used for the future predictions or the like possibilities of how the next data will come. This is kind of the
thing which is we are doing in the data science. So there are lots of scientific methods for that. There are processes, there are algorithms for that, which like we're means आजच्या सेशन मध्ये आपण जास्त इन डेप्थ टेक्निकल नाही घुसणार आहे, बिकॉज आय थिंक ते तुम्हाला तुम्हाला पण बाउन्सर जाईल ती गोष्टी, आणि it's not very useful in the today's session. For that you need to do the course for the advanced data science. Okay, so भरपूर गोष्टी आहेत डेटा सायन्स मध्ये. So this is what the data science is, like processing data and calculating the meaningful results. That is what the data science is. Okay, so समजले का सर्वांना डेटा सायन्स काय असेल? म्हणजे in the simple words you can I mean if anyone asks you what is the data science, then I think now you should be able to tell them what is the data science in the simple words. Okay, so the next point will be the why, means why should study the data science. काय गरज आहे डेटा सायन्स शिकण्याची, काय गरज आहे, किंवा तुम्ही डेटा सायन्स का शिकावं? Okay, so there are few points which I written here in the slide. These are the short terms I written. Okay, a fuel of 21st century, then the problem and demand supply, a lucrative career, data science can make the world a better place, and data science is the future. So this is the kind of short summary of why should you study data science. We'll go in the depth of each point also. Okay, so as you know, I mean, if you heard or if you read the newspapers, you must know that the fuel or the crude oil is also known as the gold or the black gold. Okay, because the world's economy depends on the gold or the fuel. Okay, so basically if you know that this is the general science, that the world economy depends on the crude oil. So basically the means we can also compare data to that like fuel or crude oil. So data is also that much important in the 21st century as the crude oil is. Okay, because some company is generating millions, billions of revenue only by using your data. Okay, so means you can तुम्ही गेस करू शकता की डेटा किती महत्वाची गोष्ट आहे. ओके, सो दॅट म्हणजे या आता 21st सेंचुरी मध्ये किंवा येणाऱ्या नेक्स्ट काही डिकेड्स मध्ये डेटाचा इम्पॉर्टन्स खूप जास्त असणार आहे. ओके, बिकॉज डेटा जो पण डेटा आपण डे टू डे बेसिस जनरेट करतो, तो डेटा फ्युचर प्रेडिक्शन साठी यूज होतो. ओके, सो दॅट इज वाय like people call it as a fuel of 21st century. So it's like a gold. Data is like a gold. It can make you very rich. Okay, if you have some concept or if you've done some project in data science which is very valuable, then it can make you very rich beyond your imagination. Okay, any questions on this first point? No, sir. No, sir. Okay. Okay, then we'll go to the second point. Okay, problem of demand and supply. Okay, so as all of you know that means most companies are evaluating by using the data, and they are doing various like experiments on the data which they get through the social media or any other platform like medical applications or the retail applications or other applications, or the things you are searching on internet also. Those are also getting used for
the data science experiments. Okay, so सध्या जी आहे ती डेटा सायन्स वर काम करणाऱ्या लोकांची डिमांड खूप जास्त आहे. ओके, आणि त्याच्या कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही सप्लाय बघशाल किंवा डेटा सायंटिस्ट जेवढे आहेत ग्लोबली ते खूप खूप कमी शुल्लक आहेत. म्हणजे कम्पॅरेटिव्हली डिमांड द सप्लाय इज व्हेरी व्हेरी लो. सो डेटा सायन्स मध्ये तुम्हाला जर करिअर बनवायचं असेल तर ती खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ओके, जर तुम्ही डेटा सायन्सला इन डेप्थ शिकला, त्याच्यामध्ये काय चालतं, कसं चालतं, किंवा काय प्रोसेसेस आहे ज्याच्यात थ्रू तुम्ही डेटा सायन्स शिकू शकता, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सिरियसली घेतला आणि तुम्हाला जर करिअर बनवायचं असेल डेटा सायन्स, तर दॅट इज व्हेरी व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी आय कॅन से, और very good career you will have ahead of you if you really interested in the data science. Okay, so this is the second point, problem of demand and supply. Okay, the third is the lucrative career. Lucrative means kind of attractive or the prestigious career, or the career which can be which can give you the more money, which can make you the richest person. Okay, and then data science can make world the better place. Okay, so basically lots of domains like healthcare or the share market, if you heard about the share market, or if you heard about the means you are also like doing e-commerce things day to day. So these are all the like most of the domains which are generating the data. They are using the data science. Okay, and they are trying to like create the meaningful data out of that, and they this meaningful data can get used to predict the future problems, or to solve the problems which are there in the existing system. So in that context, data science it can make the world better place. So to example to that, if like in the healthcare domain, if you heard about the smartwatches or the Apple Watch, be specifically the Apple Watch. Okay, so whenever you are using these smartwatches, they are generating data. Okay, they are reading your heart rate, they are reading your pulse rate, they are like counting your sleep. ओके, सगळं काही ते ट्रॅक करत असतात. तुमची स्लीप असेल, तुम्ही किती चालता, तुम्ही किती एक्सरसाइज करता, किंवा तुम्ही किती झोप घेता, या सर्व गोष्टी स्मार्ट वॉचेस थ्रू ट्रॅक ठेवला जातो त्यांचा. ओके, आणि सो बेसिकली आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला नोटिफिकेशन्स येतात. लाईक तुम्ही मीन्स जर तुम्ही वेट गेन करायचं असेल तुम्हाला, किंवा वेट लॉस करायचं असेल, तर तुम्ही कोणती एक्सरसाइज केली किंवा कोणतं फूड खाल्लं तर तुम्हाला बेटर रिझल्ट्स मिळतील. हे सगळं तुमच्या त्या स्मार्ट वॉच थ्रू डिटेक्ट केलं जातं. किंवा तुम्ही स्मार्टफोनमध्ये एखादं हेल्थ केअरचं ऍप्लिकेशन और लाईक एक्सरसाइजचं ऍप्लिकेशन जरी इन्स्टॉल केलेलं असेल आणि त्यावर डेटा अपडेट करत असाल, तर त्यातून तो डेटा प्रोसेस होऊन तुम्हाला नोटिफिकेशन्स येतात, किंवा तुम्हाला एक रिकमेंडेशन येतं की काय केल्यानंतर तुमचं जे तुम्ही जे गोल सेट केलाय तो बेटरली अचीव्ह होऊ शकतो. हे सगळं याच्यामधनं तुमच्या स्मार्ट वॉच वरनं, तुमच्या स्मार्टफोन वरनं डेटा प्रोसेस करून ते तुम्हाला रिकमेंडेशन देऊ शकतात. ओके, that in that context we can say that data science can make the world better place. And same thing goes in the multiple domains. If you take example of stock market, जर स्टॉक मार्केट मधलं एखादं ऍप्लिकेशन तुम्ही यूज करत असाल, लाईक अपस्टॉक असेल किंवा झिरोदाचं काईट ऍप्लिकेशन असेल, किंवा तुम्ही NSE BSE चे रिपोर्ट्स बघितले असेल कधी, की शेअर मार्केट वरती जातं, खाली येतं. हा सगळा डेटा प्रोसेस करून काही ऍप्लिकेशन तुम्हाला लाईक रिकमेंडेशन देतात की तुम्ही कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला किती लाईक बेनिफिट होईल. ओके, सो असे भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत जे डेटा सायन्स यूज करतात आणि तुम्हाला बेटर
रिकमेंडेशन देता की तुम्ही हे केल्यानंतर हे व्यवस्थित होईल किंवा हे इथे इन्व्हेस्ट केल्यानंतर इथे प्रॉफिट होईल. सो दिस इज द यूज केस ऑफ डेटा सायन्स. आणि डेटा सायन्स इज अ फ्युचर. सो ज्या पण आपण यूज केस बघितल्या त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की हा डेटा, तुम्ही जो पण डेटा जनरेट करता इट्स नॉट लाईक काय म्हणू शकतो आपण की अनयुजफुल डेटा नाही आहे तो. It's a useful data, okay, and the companies are using that data to predict their revenues, predict the interest of their customer, okay, and based on that data they are serving to their customer at the end, which is causing their revenue profits. Okay, the company are generating profits from data. Okay, so that is what like in the coming decades, every the big company, or which is like the company which is generating the big data or huge data volumes, they need the data science in their company to process that data and to make the better prediction for the future. So that is why the data science is the future. Okay. Any questions on this slide specifically? Anyone have objection any of these points, or want to like learn more about any of these points? Professors also can ask questions. There is no like no restrictions that only student can ask question. Professor also can ask question. Yes sir, yes sir, I will definitely ask you. Okay, there are no questions, so I'll consider that everyone understood like every single detail in this slide. Okay, and be aware that I will ask a question going ahead, so you should be clarified your concepts. Okay, so we'll move ahead to the next slide. Components of data science. So basically data science means that there are a lot of data science around us. Okay, प्रत्येकाच्या आजूबाजूला खूप सारं डेटा सायन्स आहे, इन वर्क आहे किंवा डेटा सायन्स होत असतं, पण आपण लाईक एवढं डिटेल मध्ये लक्ष नाही घालत त्या गोष्टींमध्ये. सो there are like various components in data science. So very first and the critical, which is the required component, is the data, because without data we cannot do any data science. Okay, so first component is the data in the data science, and which is the raw data, or as I said, it can be structured or unstructured data which we are going to process. Okay, then second one is the programming. In the data section, if I want to give example, like I have given you one example already, like the social media, Facebook are generating enormous data. Okay, so on the day-to-day basis, over the world, lots of people are going online on the Facebook and they're doing some stuff. Also जर तुम्हाला फॅमिलियर असं एक्झाम्पल द्यायचं झालं तर रील्स. तुम्ही सगळे मीन्स कोणी तुमच्यातले भरपूर जण रील्स तर बघतच असतील. ओके, डे टू डे लाईफ मध्ये ते जे रील्स बनतात तो सुद्धा एक डेटा आहे. सो बेसिकली whenever you are creating reels, or the people around the world are creating reels, they are generating the big data. Okay, so to ek aspect zala data, one component. And next one is the programming language. Okay, so data science sati like most of the three language use hota. So first is the Python. Okay, and the second one is the R language, and third one is the Java. But basically whenever people choose to do the data science, they are like preferring the Python or the R language, because they have the lot of libraries which is useful for the data science. So I like my domain is specifically Python, so I can tell in the Python
You have the libraries like pandas for the processing data, then the matplotlib for visualization, you can say presentation, and also there are numpy for the mathematical operations. So these are the most widely used or the commonly used libraries in the Python, which is used for the data science or the big data operations. Okay, then to become a data scientist, you will need at least one programming language from these three languages. Okay, that is one thing. Then the statistics and probability. Okay, so whenever the big data or the machine learning or the deep learning comes into the picture, you will see these statistic, probability, and the mathematics over there, because underneath everything is depend on these two subjects, which is the statistics and the mathematics. So म्हणजे जो पण विचार करत असेल ज्याला डेटा सायन्स मध्ये जायचंय त्याने मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचे लेक्चर व्यवस्थित करा. ओके, सो आय थिंक भालेराव मॅम आहे तिथे मॅथमॅटिक्स साठी. सो आमच्या वेळेला पण त्याच होतं. So you can learn the mathematics or the statistic probability. So जे पण अल्गोरिदम्स आहे जे डेटा प्रोसेसिंग साठी यूज होता किंवा लाईक प्रेडिक्शन साठी यूज होता, ते सर्व अल्गोरिदम दे आर like depends on the mathematics and the statistics and probability. Okay, so that is the main components of the data science. And the fourth one is the machine learning. So machine learning have there are various algorithms in the machine learning which you can use to data science. But the choosing of machine algorithm is depend on the what data set you have or what type of data you have. Okay, that is totally depend on the data you have, and by using that data you can choose the existing machine learning algorithm, or you can create your own machine learning algorithm. So basically common machine learning algorithm in the machine learning are linear regression, if you heard about the linear regression, then is logistic regression, then decision tree is there, then KNN or k-means is the popular algorithm. Then random forest is also one of the popular algorithm, and dimension reduction algorithm or dimensionality reduction algorithm. These are the like commonly used. We are not going to the depth of that algorithm because they are kind of they'll need lots of mathematics and stability, statistic or probability kind of thing, and I'm not very expert in that domain. So be frankly, we're not going to in the depth of that this machine learning. Okay, so basically machine learning or the internet of things, you must heard about the internet of things or the machine learning or the smart home kind of thing. So that over there is all these components are there, but means within or behind the scene these components are there. Okay, so to process or to accept your inputs and give you the results, this is what the happening in the behind. Okay, so any questions or means anyone have any examples what machine learnings, or do you know about the machine learning? What is the machine learning? This is the question for student specifically. What is the machine learning? I would like to have some answers for this question, because this is your day-to-day life activity, or you must know the machine learning. Hello. Yes, yes Swati. सर आपण मशीनला आधी शिकवतो आणि त्याला स्वतः रिॲक्ट करायला लावतो. This is the machine learning. Okay, very good. Any other inputs on this?
हॅलो. येस. मशीन लर्निंग सिस्टम, मशीन लर्निंग ही अशी सिस्टम आहे म्हणजे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये वेळ, टायमिंग आपला वाचतो. एकाच वेळी बरेच काम आपले तिथं होतात. ओके. ओके, यशवंत. Okay, yeah, good. That's also the valid point about the machine learning. कोटे सर, तुम्हाला काही इनपुट्स द्यायचे का याच्यावर? नाही सर, कंटिन्यू. ओके ओके, ठीक आहे. विल सी द लाइफ सायकल, डेटा सायन्स लाइफ सायकल. ओके, सो डेटा सायन्स लाइफ सायकल मध्ये टोटल 7 फेजेस आहे. मीन्स जेव्हा पण तुम्ही एखादा डेटा सायन्सचा प्रोजेक्ट करायला घ्याल तेव्हा तुम्हाला या 7 फेजेस थ्रू जावं लागेल. ओके, त्याच्यामधले फर्स्ट फेज आहे बिझनेस अंडरस्टँडिंग. सो बिझनेस अंडरस्टँडिंग इज द प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग बेसिकली, विच इज द मोस्ट important component in the data science. What is the problem statement, or what is the problem which we want to solve? That is the first thing which you can also call as the business understanding. Okay, सो बेसिकली तुम्ही जेव्हा पण स्टार्ट कराल किंवा तुम्ही एखाद्या कंपनीत ॲज अ डेटा सायंटिस्ट म्हणून अपॉइंट व्हाल किंवा डेटा आर्किटेक्ट किंवा डेटा अनालिस्ट म्हणून अपॉइंट व्हाल म्हणजे झाला, तर तुम्हाला ह्या गोष्टी शिकायला मिळतील. ओके, सो सगळ्यात पहिले म्हणजे हे जे आहे, ही जी फर्स्ट स्टेप आहे बिझनेस अंडरस्टँडिंग, हे फक्त डेटा सायन्स मध्येच अप्लाय नाही होत, ही सगळ्या डोमेन मध्ये अप्लाय होते. ओके, जेव्हा पण तुम्ही एखादा प्रोजेक्ट करायला घ्याल तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिला क्वेश्चन असेल की त्याची म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो काय आणि काय आपण काय सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. सो जेव्हा पण मीन्स सपोज तुम्ही तुमच्या MCS चे स्टुडंट आहे, सपोज त्यांनी त्यांच्या TYBCS मध्ये किंवा TYBCS च्या स्टुडंट्सने त्यांच्या फर्स्ट सेकंड सेम मध्ये जे प्रोजेक्ट केले असतील त्याच्यामध्ये तुम्ही मोस्टली म्हणजे जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्ही लायब्ररी मॅनेजमेंट अशा टाईपचे प्रोजेक्ट होते, बिकॉज we didn't had that much exposure, because they means this library management or the dairy management, these are very very basic things. Okay, they are desktop applications, they are basic things, and they're about to absolute. So like they're about to vanishing desktop application, because in the today's market, web application is at its peak. Like everyone is adopting the web application because of the data availability. Okay, and also what you can say is the scaling is one component. So this is how the things work. Okay, so basically जेव्हा पण तुम्ही एखादा लायब्ररी मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट करायला घ्याल सपोज, तेव्हा तुम्हाला फर्स्ट हे म्हणजे हे अंडरस्टँड करण्याची गरज आहे की त्याची गरज काय आहे, की तो कसं म्हणजे काय गरज आहे ज्याच्यामुळे तुम्हाला तो प्रोजेक्ट करायला लागतो. Okay, this is the first thing in the every project, that is the business understanding. Okay, the second thing is data mining. So basically data mining is the process of collecting the data. Okay, so basically जेव्हा पण तुम्ही तुम्हाला डेटा सायन्सचा प्रोजेक्ट करायचा आहे, the first thing you will do is the business understanding. Okay, in the business understanding you will understand the problem. Okay, and in the second phase you will have to collect the data for that problem. Okay, की म्हणजे जो पण बिझनेस अंडरस्टँडिंग असेल तुमची, त्यानुसार तुम्हाला डेटा माइन करावं लागेल और कलेक्ट करावं लागेल. डेटा मायनिंग मध्ये लाईक वेब स्क्रॅपिंग मेथड आहे, त्यानंतर देर आर व्हेरियस मेथड लाईक वेब स्क्रॅपिंग असेल किंवा लाईक थर्ड पार्टी API असेल जिथून तुम्हाला डेटा मिळू शकतो, किंवा इंटरनेटवर सर्च करून ऑलरेडी काही डेटा सेट असतील ते तुम्ही जर ते तुमच्या बिझनेस अंडरस्टँडिंग किंवा बिझनेस प्रॉब्लेमशी मॅच होत असतील तर तिथून तुम्ही तो डेटा कलेक्ट करू शकता. ओके, दॅट इज व्हॉट द डेटा मायनिंग इज. देन द थर्ड वन इज द डेटा क्लिनिंग. ओके, सो जो पण डेटा तुम्ही कलेक्ट केलेला असेल त्याच्यामध्ये काही युजफुल डेटा असेल, काही अनयुजफुल डेटा असेल. ओके, सो
तुमचा अल्गोरिदम किंवा तुमचा डेटा सायन्सचा प्रोजेक्ट मोर इफेक्टिव्ह होण्यासाठी तुम्हाला लाईक जो इफेक्टिव्ह और जो युजफुल डेटा आहे तो जास्त महत्वाचा असेल. त्यामुळे तुम्ही जो अनयुजफुल डेटा आहे तो पहिले रिमूव्ह करणार त्याच्यावरनं. ओके, so data cleaning is the process of cleaning the data which we collected through the data mining. So that data will clean it. So we'll only keep the data which is useful to our business requirement, and we'll discard the rest of the data which is not useful for our like business requirement, because keeping that useful data is also overhead. So if you go with the approach like we want to keep both the data used and unused, then you have to manage that unused data also. If you didn't discard it, you have to manage it somewhere. It can cost you the more hardware cost or the something like cloud cost if you are storing that data in the cloud. That is what the data cleaning is. Okay, and then after that, the fourth stage will be the data exploration. Okay, so basically the data which we cleaned, we need to explore through that data. Okay, we need to understand data. What is the what means, is there are like any specific model, or what is means that meaningful data, you need to find some aspect like some specific patterns or something through which you can do the data exploration. Okay. Okay, give me 1 moment. We'll go to the depth of that also. Till that, any questions or like over the past slides or the any other slides? Okay, no question. स्टुडंट्स क्वेश्चन असेल तर विचारायचं आहे. Okay, I think no questions from anyone. Okay. Hello. Yes, Swati. Data yes. mining चं परत सांगा ना. Data mining. Okay. So basically data mining काय असतं की data collection. In simple words, data mining means तुम्ही various means वेगवेगळ्या sources through data collect करणार तुमच्या business requirement साठी. Okay, that is what the data mining is. पण data mining मध्ये तुम्ही web means online search करून data gather करू शकता. Okay, that is one method. किंवा मग offline survey करून like data mining चं best example आहे जनगणना. Okay, जनगणना जेव्हा पण इंडियन गव्हर्नमेंट जनगणना करते, like they are doing it offline, like one person from each village is going door to door, and they are collecting that data. Okay, and then they are uploading that data on some system, and then that data is getting collected in some centralized system. Okay, and then it's get visible to the users, like how many people we have in India, or like you can also find the peoples in between specific age. Okay, how many adults we have, how many senior citizens we have, how many childs we have. This is what the data mining is. So basically, this is also one application of data science. Means Bharat Sarkar ji Janganna karta, it is also one kind of application of data science. In that, the data mining is the collecting information. So door to door जाऊन जे person data collect करता, that is what the data mining is in that process. Did you get it, Swati? Means simple example दिला मी त्यासाठी. Okay.
सो आणि त्याच कॉन्टॅक्ट मध्ये जर नेक्स्ट पॉइंट घ्यायचा झाला डेटा क्लिनिंग, तर जनगणनेमध्ये कधी कधी फॉल्स डेटा पण असू शकतो. ओके, काही लोक मीन्स जर एखाद्याला एक गावामध्ये एखाद्याला ते काम दिलंय पण त्याने व्यवस्थित नाही केलं, किंवा त्याच्याकडून काही डेटा लिहिताना किंवा एंट्री करताना चुकी झाली, तर दॅट इज द फॉल्स डेटा. ओके, in that case we will need the data cleaning. So in that case we'll like recorrect that wrong data, or we will remove the fake data. That is what the data cleaning is. And then the data exploration is data exploration is the process in which we are explore through all the data which we gathered, and we will collect the meaningful data. Like in the previous example, we can collect the specific age groups, how many there are, means how many people are there in the specific age group, or how many children are there in the India. This type of things we need to do in the data exploration. So basically you need to understand what data you have collected, and you have to analyze that data. And in that you can also use some analyzing tools which is already in the market. Okay, so next phase will be the feature engineering. Okay, so in the feature engineering you have to use that data to build the feature. Okay, so basically okay, feature engineering is basically the process in which you are generating more meaningful data. Okay, so basically you are doing some engineering on the raw data which you collected, which is like came through all these 1 2 3 4 processes. And now in the fifth process you are doing some you are writing some program, or you are writing some code which will go through all these raw data, and it will generate more effective or more meaningful data for you to create the models, the future models, or to solve your business problem. It will in the feature engineering you will implement something which will means that implementation you will provide this data as input, and it will give you some output which will be the more meaningful for your project or for your business. That is what the feature engineering is. Then sixth is the predict modeling. Okay, so in the predictive modeling you have to like predict the patterns, okay, in the data. So in this phase you're like creating one model which we means you will create the one model which will predict the patterns in your data. Okay, and it will provide you the outputs like if we take the example of share market sorry, if we take the example of share market, like share market on the day-to-day basis, share market is generating lots of data. Okay, over there what is the business problem in the share market is like how the trend will go. Like if I am processing the today's data, it will tell me how the trend will go over the few next days. Okay, that is what the business requirement in the share market. So so that data will go through all these like phases, and on the sixth phase you will create one model or one algorithm. Okay, or the one machine learning algorithm, or any other kind of algorithm like data predictive algorithm. And in that algorithm you will predict some patterns. Okay, so you will you will process the historic data. Like in the share market, if I want to create a model, I will like a process. I'll process the historical data, like 1 month historical data or 1 year historical data, and out of which I'll generate some meaningful data, like how the trends will go over the next few days, or over the next week, or over the month. That is what the predictive modeling. So basically predictive modeling is the step where you
you actually implementing the algorithm which is the best suit for your the data. Okay, and then that algorithm is giving you the predictions which is the beneficial for your business requirement or business growth. So this is what the sixth step is, the predictive modeling, and the seventh step is the data visualization. So basically, when up to the sixth step, there is the all work is the backend work. Okay, so this is kind of means understanding the business requirement, and then data mining, data cleaning, data exploration, feature engineering, and predicting modeling. This is happening in the background. So what is the coming to the end user or the user which are using the service of some company? That is what is the data visualization. Okay, so data means we have collected some data, and we have created some predictive results, and then we are showing them onto the UI, or we are providing some visualization of data which company can use for solving their business problem, or user can use for their knowledge or for their own benefit. Okay, so data visual for if I give the example of data visualization, so as I gave the example of share markets, so there are various apps which are showing you the data trend. If you go to the some share market website, you will see some charts over there, like how the trend went over the past days, and it will also give you some future predictions, like how trend will go in the few next days or next years, next month. Okay, so basically that is one thing. And also if you take the medical domain, in that also you will if you see the smartwatch or any other medical device, they are also doing some visualization. So there means when your smartwatch is gathering data, they can also predict your sleep patterns. Okay, or how much sleep you will need. They can show you the visualization of that data. So like if you are yeah, means if you are not doing the exercise regularly, of your if you are eating too much and gaining the weight, then that data can also that data will get means that data also can be useful to predict your health, like what disease you can get if you're like continuing like unhealthy habits. Then you'll that application, medical applications, or the smartwatch application, they can show you results accordingly. Okay, so basically on in this sixth phase, we're collecting data, we're processing that data, and at the end stage data visualization, we are representing that data on some dashboard or to the user. So that is what the data visualization is. For data visualization, there are like various tools in the market, but Tableau or the Power BI, Microsoft's Power BI, are the like most widely used or the powerful data visualization tools in the data science. Okay, any questions on this, or anyone like कोणाला एखादी स्टेप समजली नसेल तर ते विचारू शकतो. मी काय बोलतोय ते समजतंय का सर्वांना? हो सर. यस सर. यस सर. हो सर. ओके, थँक यू फॉर द इनपुट. ओके, सो हा एक काय म्हणता त्याला की हाय लेवल इन ओव्हरव्ह्यू आहे डेटा सायन्सचा, की डेटा सायन्स या स्टेप मधनं जातं. बट मीन्स
जर तुम्ही प्रत्येक स्टेप मध्ये गेला तर त्याच्यामध्ये डीप मीन्स त्याच्यामध्ये खूप साऱ्या टर्मिनॉलॉजी आहेत, टेक्निक्स आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही ही प्रत्येक स्टेप करू शकता. ओके, so this is the high level interview as we're like learning the basics of data science. Okay, and if anyone like wants to do their career in data science, they have to learn these each components deeply, and also these life cycle, each component of this life cycle or each stage of this life cycle, they need to learn the deep knowledge of this each step. Okay, so next one is roles in data science. So this is the job opportunities in the data science. So in some of the next slide you'll see the what are the roles in the data science. So first role is the data scientist. Yeah, and the in phrase you can under this data scientist title, in phrase they said that it as rare as unicorns. If you know, unicorns are not exist kind of things, but that's what they are saying for the data scientists, that data scientists are the very rare kind of what we can, the technical person, or the means there are very rare data scientists as compared to the demand and supply, which you saw in the earlier slides. So the data scientist demand is very high, but the supply is very low. Okay, so there are like very large number of opportunity in the data science. So if anyone from you want to learn it, you have to do the more efforts, and you need to learn a lot of things to do the data scientist job, or to go in the any of the roles in the data science. So basically data scientist roles are defined here. It cleans messages and organize the big data. Okay, so basically the data which is getting generated through the websites. So basically the data mining, which is the second step in the life cycle of data science. That step is nowadays that step is getting performed automatically through the algorithms. So basically for the example of that is Facebook is generating a lots of data. Google, when you do the Google search, like a lot of people are doing Google search, they are also generating a lot of data. Okay, so that is what algorithm are doing. They are doing the data mining, and they are collecting your search results or your whatever you are doing on the social media, and they are sending it to the backend or to the some API for further processing. So that is what the data mining, how the data mining gets done nowadays. And after that, the job of data scientist comes in a picture. Okay, he need to clean that data, he need to massage that data. That means he need to perform some operations on data to make it more suitable to the business need. That is what the massage is. Okay, and he also need to organize that big data. Okay, so his task is also to organize that big data in the very good way, in the very he need to find some algorithm to store that big data into in the minimum cost or in the very efficient way. So if someone wants to search that data should get searched, or like in the database concept, if you storing some data in the database, you need to store it in the manner if someone search for some query, or if someone fires some query, that query should get executed like in the less time. So that is what the organizing of data. Okay, but as in this case, in the data science, data is very huge. So data scientist needs to find a way to store it in very efficient, cost efficient, and the memory efficient manner. So there are some techniques for that as well, like a compressing of data, or using some advanced database which are providing advanced feature like
compressing data, and means when we store the data inside that database, it's compressing that data and then storing it. But when we access that data, it's again uncompressing that data and it's providing the original data to you. That is how some database works. So if you know about the big table of the Google or BigQuery of the Google, they are doing that kind of thing with the big data. And also in the big data, you might have heard the name about the Hadoop. Hadoop is also the good system to store the big data. Okay, so that is what his role is. And my mindset should be the curious data wizard. Means he should be curious about the data or the use of the data. Okay, so like if he sees some data, he should be able to like predict what that data set is and what's the use of that data. Okay, and then as I mentioned, there are like various languages. You can see the R is there, Python is there. Okay, and there are multiple languages also, MATLAB or SQL. Hive is again the part of Hadoop. Okay, then the pig and Apache Spark. Spark is the product of Apache, which is also getting used for the like large data organizing or to store the large data. Okay, and skill and talents is the distributed computing, predicting, modeling, storytelling, and virtualizing, math, stats, machine learning. Yeah, as you can see, math, stats is there. Okay, so math, stats is the very useful in the data science. So as a data scientist, you need to learn the math, stats also. Okay, and this third feature is storytelling and visualization. So if you are a data scientist, you'll get some one data set. You need to predict what that data set is, and you need to visualize the outcome of data sets. That is also the skills needed by data scientists, because sometimes like if you receive some data that might be useful or not useful, and if with that data you're directly starting to create the project, and at the end you get to know that this data is not useful, then that is the wastage of time and money of the organization. So data scientists must have the visualizing power of by only seeing or going through that data, if that data is useful or not for the organization, that can save the like money and the time of the company. And at the end, data scientists are hired by Google, Microsoft, Adobe Reader you must be using. So there are lots of various other companies also hiring, but these are the top most companies. Okay. So next role will be the data analyst. So data analyst is the data detective. So data analyst is like from the word itself, you can tell that the data analytics analyst like role is to do operations with the data, like collects, processes, and perform statistical data analysis. That is what the role of data analyst. Sorry, and mindset should be intuitive data junkie with high figure it out quotient. So this is kind of same as the mindset is same as the data scientist. You can see it's also kind of figure it out quotient. That is means if he have some problem, he must have ability to figure out the solution for that problem. That is what the figure it out quotient. Okay, and languages again you can see R and Python is there, and there are some others also. Okay, so as I told you, R and Python is the mostly used languages. And skills and talents, there are various tools he needs to be learned, but at the end he also needs to be learned math, stats, and machine learning. Okay, and these are some companies which are hiring which can hire you as data analyst. Okay. Okay, data analyst. Data architect is the third role. So data architect is the person who is architecting that data.
Okay, so he need to he have some data and he need to create a model or create a model of data or on that data, and he need to like visual the important role of his to create the blueprints for data and to integrate, centralize, protect, and maintain data sources. Okay, so basically his role is to whatever the data is coming, he need to create a blueprint for that data, and he need to store it in the centralized place, and he need to protect that data against various security hacks or like the attackers, and then he need to maintain the data sources as well. So data sources is basically the sources where from where the data is coming. So that is what the data sources. It might be the third party API, or it might be the some system from where the data is getting generated. And so the main thing data architect need is the design patterns. So design pattern is another subject in the computer science, in that you means the data in the design patterns you are studying. If you have some project which you need to do, then you need to do some design patterns on that project, and you need to decide what technology you need to use, or what how the functionality will be. That is what the design patterns is. But there are various techniques for the design patterns, and you can learn more about it. So but the mindset of data architect should be the means data architect should be familiar with the design patterns. So there are also so for the data architect, there are you can see there are SQL, XML, Hive, Pig, and Spark. So these all technology are related to storing data. Okay, storing big data. So you can store the data in the SQL formats or XML formats. So basically the XML is the format, and you might have seen the XML files. So Hive is the Hadoop database, Pig and Spark. So these are the kind of databases where you can store the big data. Okay, and at last, the skills and talents. He should know the data warehousing solution. So data warehousing is where the data is getting stored. Okay, so whatever the meaningful data is, or the whatever the data is coming through the data mining, it's getting stored in the data warehouse. So our data architect should know the data warehousing solutions. So if any problems comes, he need to know the solutions, how to troubleshoot that problem. Okay, in-depth knowledge of database architecture. He also needs to have the knowledge that how that data is getting stored. Okay, so if that data is getting stored inside SQL or XML or Hive or any other like technology, then he need to know how that data is actually stored. So basically database architecture you must know about. If you have done some project, you need to do the database design, and then you means in that project you are receiving some data, you are inserting that inside that database, and you are fetching that data from that database. That is what the database architecture is. So a data architect must have the in-depth knowledge of database architecture, and then he also should have the knowledge of transformation, extraction, transformation, load, and spreadsheet and BI tools. BI is the business intelligence tools. So he must have the knowledge of business intelligence tools, and also the knowledge of how the data transform and how that data will get loaded into the database. Okay, and data modeling and the system development. So basically the algorithm writing, or the means in the data cycle we show the this predictive modeling step. This is what the job of data architect also. Okay, and the data architect can be hired by these companies. Data engineer. So yeah, data engineer is basically software engineer by trade. That means software engineer can write some codes, or means to generate the meaningful data. The data engineer's role is to develop, construct, test, and maintain architectures. So whatever the architecture is, or the models created by the data architect, that models come to the data engineer.
to test that model. So what a data manager will do, data manager will provide some inputs to that algorithm or that models, and it will he will test that models are correcting, means performing the business. They're like providing solutions to the problem which they have predicted in the initial step of the data science. And so he also needs to he might also have the job of database and large scale processing system. So so if the data is very large, then he might have the he should have the knowledge of how to scale the system. If there are like lots of data is coming, you need to find a solution to large scaling that application. So like Facebook, yeah, you can see Facebook here, because of the Facebook is generating large amount of data. Data engineer is very required position over there. Okay, so Amazon, Facebook, and Spotify are the companies which can hire the data engineer. And skill and talent, you can see there are lots. There are some common database skill talents with the data architect. So, and the languages are Python, Java, Ruby. So these are all the most of these are the programming languages which means which normally software engineers work with. Okay. Then the statistician. So statistics is the as I told you, is the that key component of the data science. This can be also the role of one role in the data science, which have it's for which you will need some skill and talent, and some language knowledge, and some like logical or enthusiastic stats genius. So basically, if you want to be this, then you need to learn statistics. You need to predict different algorithms or different techniques of statistics. You need to learn, and when you get some data, you need to create some patterns, or you need to create some theories, statistic theories by using the statistic techniques, and then you need to provide those to you need to apply to the data, and then that data will generate some patterns, specific patterns. By using that patterns, the data models will be get created. Okay, so this is the statistician. And then database administrator. So basically, database administrator, you might heard that this term, database administrator, is basically database caretaker. So day-to-day activities of database administrator is to keep a track of data. Okay, backup, recovery, and various kind of database operation. Okay, business analyst, again, he have some means he needs some unique talents like basic tools, MS Office, or data visualization tool. As I mentioned, Tableau is the most widely used. Okay, then conscious listening and storytelling. So basically, he also need to have a talent like if someone is describing something, then he needs to listen that problems very carefully, and he need to do the storytelling regarding that problem, or you need to provide some solutions. Okay, so this is the skills and talents. And business analyst is the like key role in the data science, because he's responsible to improve the business process and generate the profit for business. So this is the critical role in the data science. And this is the advanced role. So basically, you need to learn a lot of things to be the business analyst. Okay, and then data and analytics manager. This is the managerial level role. So he's the leader for the data science team. So he should have possess the managerial kind of responsibilities or the roles, like managing the people,
or managing the team, and if there is a problem in team, to provide the solutions to that problems, kind of things. So basically, this is the what the data analytics, and these are some of the roles in the data science. So any questions on this? I hope means you are not bored. Let me know if that's the case. So everyone understood what is the opportunities in the data science? Hello, anyone there? Yes, sir. Okay. I think rest of the people didn't understand the opportunities. समजताय का सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. ओके. कोणी इंटरेस्टेड आहे का डेटा सायन्स, सायंटिस्ट किंवा डेटा सायन्स मध्ये जाण्यासाठी? खूप पैसा आहे. ओके, हे ऐकून घे. खूप जास्त पैसा आहे डेटा सायन्स मध्ये. तुम्हाला जर तुम्ही याच्यामध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्हाला जी पाहिजे ती, म्हणजे तुम्ही जी बोलाल ती सॅलरी मिळेल. दॅट इज व्हॉट द डेटा सायन्स इज. इट्स अ गोल्ड. ओके, गोल्ड मायनिंग, काइंड ऑफ गोल्ड मायनिंग. Okay, I don't think anyone is kind of interested in data science because जितना पैसा है तितके efforts पण आहे. So that's what it is at the end. Okay, let's move ahead. So yeah, this is the kind of question for you. You are using data science daily. So कोणी सांगू शकता की काय यूज करता तुम्ही डेटा सायन्स, किंवा तुमच्या अराउंड काय आहे ज्याच्यामध्ये डेटा सायन्स यूज होतं? आणि याचा आन्सर प्रिव्हियस एक्सप्लेनेशन, प्रिव्हियस स्लाइड्स मध्ये भरपूर वेळा रिपीट झाला. सो आय थिंक एव्हरीवन कॅन आन्सर. फेसबुक. So what yeah, Facebook is using lots of data science, but what is the use? Specifically काय यूज आहे फेसबुकचा डेटा सायन्स मध्ये? ओके, सो बेसिकली जेव्हा तुम्ही फेसबुक यूज करता, जर तुम्ही बघितलं असेल फेसबुकने ऍडचं फीचर ऍड केलं आहे, त्यानंतर व्हिडिओचं फीचर ऍड केलंय. ओके, तर आणि त्याच्यानंतर तुमचे फ्रेंड रिकमेंडेशन. जेव्हा पण तुम्ही फेसबुकचे व्हिडिओ बघत असाल, जर तुम्ही कंटिन्युअसली मीन्स इन द केस ऑफ गर्ल्स, if they are continuously watching the serials, okay, then on the next day they will get the same recommendation. They'll on their feed they will say lots of serials which are the trending one. Okay, so this is the data science. Basically Facebook is reading your interest, or they are like inspecting your interest, predicting your interest, and based on that they are showing you the related things. So Facebook videos is one of the application of data science. Then also other thing is the advertising. Facebook advertising is also another thing. Okay, so basically if you means जर तुम्ही Amazon यूज करत असाल, Amazon यूज करता का तुम्ही शॉपिंग साठी? हो सर. ओके, जर तुम्ही Amazon यूज करत असाल, तिथे पण डेटा सायन्स आहे. कोणी सांगू शकेल की काय डेटा सायन्स आहे Amazonच्या मागे? म्हणजे जर तुम्ही थोड्या बारीक गोष्टी नोटीस करत असाल तर तुम्हाला नोटीस झालं असेल की काय डेटा सायन्स Amazonच्या मागे. कधी असं झालं की तुम्ही Amazon वर एखादा प्रोडक्ट सर्च करताय
ओके. आणि तुम्ही बघितला तो, फक्त सर्च केला अमेझॉन थ्रू, पण घेतला नाही. तर त्याच्यानंतर तुम्ही ज्या पण वेबसाईट म्हणजे वेबसाईट ब्राउज करता किंवा ऑनलाईन कोणतीही साईट, कोणतंही पेज ब्राउज करता, त्याच्यावरती तुम्हाला त्या प्रोडक्ट विषयी ऍड दिसतात. असं झालंय कधी? हो सर. Okay, that is what the data science is. So basically, they are like in the Amazon, when you are searching through the products, they are noticing your interest. What is the interest you have, and according to that, they are showing you the ads all over the internet. Wherever you go, you will see the ads. That is what the data science in the Amazon. There are also, if you are using the Google Maps, okay, Google Maps is the best example of the machine learning. So means if you're using the Google Maps, or if your internet is on, and then if you go somewhere, like if you go to the mall, you will get the notification. Like it will ask you for the your inputs, like some questions about that mall or that place. So that is how that is happening. Google is tracking you through your device, your Android device, and then they get to know that you have traveled somewhere, and then they ask you the questions, and that's how you are feeding the data to the machine. So Google Maps is again the machine, and you are feeding the data to the Google Maps, and using that data, it's getting more smarter. So that is one of the cool application of data science. Okay. And there are various, like there are the Apple Watch is the one thing. So Apple Watch is tracking your lots of various aspect of your health. And Apple Watch means there are recent example through of Apple Watch. So if you search through the internet, you will see that like Apple Watch prevented the heart attack of one person. How that is happening? That is the data science. So basically, they are tracking everything. They are tracking your pulse, they are tracking your heart rate, and through which they can also tell your health condition in the future. Okay, so that is what the data science. So you are using the data science daily in the daily life through the various applications. You are accessing Facebook, Instagram, you are accessing Twitter. So these all companies are doing the data science in the background, and they're showing you the recommendation accordingly. So these are the some applications of data science. So kind of internet search recommendation system is the very very big application. So wherever you are seeing the recommendation in the Facebook, you are seeing the recommended videos, recommended friends, and over the Amazon you are seeing the recommended products. Or if you are using the online video platforms like Netflix or the Prime, they are giving you the recommendation video. Okay, they are tracking your interest in the videos or in the movies, in the serials, and according to that, they're giving you the recommendation. That is what one of the most very useful application of the data science. Then the gaming, transportation. So in the transportation, if you are using the online application to order something, so those applications are using the data science to track the nearest or the the shortest path to your delivery location or your destination. So this is what happening means if you learned about the shortest path algorithm and kind of thing, those algorithms are getting used in this domain, transportation, because if they have the shortest path, they will save the time and money. They can deliver the product very rapidly or on the promised date time. So if you if you heard about the Amazon's delivery system or the Flipkart's delivery system, they are using most efficient algorithm to track the destination or track the delivery system. So that is what the like also one of the great example of data science. And yeah, nowadays you must have familiar with the Alexa, then the Amazon's Echo or the
Echo Dot, which is again the Alexa, and Google Assistant or the Microsoft's. There is a, when you install the Windows 10 or Windows 11, you will get one inbuilt assistant. So that is what the application of data science also, because when you are asking something to that Alexa or that Google Assistant or the Siri in the Apple, they are doing some data processing. They are sending that data to the data science model, and data science is providing some output to them, and based on which, if you're if you're using the Amazon Alexa or the Siri, and you are asking something them like ordering food or paying the credit card bills, something so things like that, they will show you the recommendation on your email or on your, when you are searching through or the browsing through internet, they'll show you the suggestions. So basically that is what the thing. And in that context, if someone is using credit cards or someone is using the Amazon Pay or the any pay application to do the recharge and all, so through the data science you're getting the notification. So basically when whenever your credit card statement will get generated, you will get means you will get one email on your email on your email account, but that email will also get processed through the data science, and whenever your the pay date of your credit card bill, at that before the 2-3 days ago, you will get the notification that your credit card bill is pending, please pay. That kind of things are happening in the day-to-day life. So basically this thing is going to expand very it's expanding very quickly, and we will going to expand very over the few decades or for the few years ahead. And then in the day-to-day life, you will get to use the applications of data science. So that is what that's why the scope of data science is the large, because companies are using data science on the very large scale. Okay, because the data science like they are automating some processes, so which is kind of giving some results or some predictions which can boost their revenue. So one more example means there are some data science giants or the companies, top companies which are using the data science. You can see there are some names: Spotify, Netflix, Amazon, American Express, Facebook, Starbucks, and there are various companies. So that there are Microsoft is there, Google is there. They are also using data science at a very large scale. Okay. And at the end, here are some references. If you want to kickstart or the start with the data science, you need to go through some beginner courses, or if you learn the data science good in your academic, as you have the subject of foundation of data science. If you get that foundation correctly, okay, basics of data science correctly, it will be easier for you to learn the advanced concept in the data science. So basically, these are some websites which are providing the good courses for the data science. And also, if you want to, these are some paid websites actually, but on the YouTube you'll find the free videos of data science. And this is also toward data science is also one forum which can help you with the data science problems. And as I mentioned at the last, whole internet can be the resource to learn anything, not only data science. If you want to learn anything, any language, you can access the internet and you can access the references at any point of time. Okay. And yeah, this is the last part. Questions? Any questions? Hello. Students, if you have any question, you can ask. I know session भरपूर स्ट्रेच झालं, but it's a very big
Okay, someone is asking something, but voice is breaking. Can you ask again? Hello, sir. Yes. Yes. आपल्याला जर डाटा स्ट्रक्चर मध्ये करिअर करायचं असेल तर कोणता कोर्सेस अवेलेबल? Data structure. So data structure काय असतं की सॉरी सर, डेटा सायन्स म्हणायचं डेटा असेल सायन्स म्हणायचंय. ओके, डेटा सायन्स, राईट? Hello. Okay, I'll consider you're asking about the data science. Okay, so I have provided some reference. You can go to these websites. You can start with the basic course of data science, or foundation of data science, or introduction to data science, and then from there you can first you need to like understand the concept which I told you, or which I mentioned some names, and those concepts you need to learn it first. To learn the data science, you need to start with the basic things. So just like जेव्हा पण तुम्हाला जेव्हा तुम्ही कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतात, फर्स्ट थिंग तुम्हाला जी शिकवली जाते ती असते सी लँग्वेज, राईट? कारण की सी इज द फाउंडेशन ऑफ एव्हरी लँग्वेज. सो बेसिकली जर तुम्ही म्हणत असाल की पायथन और C++ ह्या ज्या लँग्वेज ह्या तयार झालेल्या आहेत सी लँग्वेज पासून. ओके, सो सी इज द फाउंडेशन. सो जस्ट लाईक तुम्हाला ज्या इंट्रोडक्टरी थिंग्स आहे डेटा सायन्सच्या, ते कोर्सेस तुम्हाला फर्स्ट करावे लागतील to learn the basic things or the core concepts of the data science, and then you can proceed with the advanced concept. As you learn the basic things, you can also like proceed with the advanced courses, advanced data science courses. Lecture. Okay, that means satisfactory आहे का ते आन्सर? Yes, sir. Thank you, sir. Okay, no problem. Any other questions? Like I can see there are how many participants now? Pote sir? 36. Okay, out of 36, only one question. That's not fair. Means I've spent like lots of time for you, and you are not asking question. That means you didn't, either you understand the whole concept, or you didn't understand anything at all. नाही सर, कदाचित त्यांच्या सर्व डाऊट्स क्लिअर झालेले असतील, काही सर्व कव्हर असल्यामुळे ते प्रश्न विचारत नसतील. पण माझ्या मते काही राहिलेलं आहे असं काही नाहीच आहे. एवढ्या डीप मध्ये घेतल्यानंतर काही प्रश्नाचे काही कारण नाही. पण असेल कुणाला काही अजून विचारायचं तर विद्यार्थी विचारू शकतात. तुम्हाला तुमच्या अकॅडमिक मध्ये पायथन पण आहे, पायथन लँग्वेज पण सब्जेक्ट आहे. जर त्याच्यावर असेल क्वेश्चन तो पण विचारू शकता. बिकॉज मीन्स माझ्या पूर्ण करिअर मध्ये मी पायथन मध्येच काम करतोय. रिंकू सर, रिंकू राजन सर. हा बोला ना सर. त्यांना पायथॉनचं ऍप्लिकेशन डेटा सायन्स मध्ये कशा प्रकारे करता येईल, त्याच्यासाठी काही विशेष तयारी करावं लागेल का आपल्याला, असं त्यांना जर सांगता आलं तर बघा. हा, ऍक्च्युली कसं आहे सर की डेटा सायन्स साठी स्पेसिफिक लायब्ररीज आहेत पायथन मध्ये. जसं मी बोललो की पांडाज लायब्ररी, पांडाज लायब्ररी थ्रू तुम्ही जो कलेक्टेड डेटा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे जी आहे की तुम्हाला काय ऍप्लिकेशन बनवायचं, तिथून सुरुवात होते. त्याच्यानंतर त्याच्यासाठी काय डेटा लागेल तो तुम्हाला कलेक्ट करावा लागेल, आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर लँग्वेज जी असते ती येते. म्हणजे डेटा मायनिंग नंतर लँग्वेज पिक्चर मध्ये येते, जिथे तुम्हाला तो डेटा प्रोसेस करायचा आहे. सो पांडाज लायब्ररी आहे, त्याच्या थ्रू तुम्ही तो डेटा प्रोसेस करू शकता. जर तुम्हाला मॉडेल्स बनवायचे असेल तर NumPy लायब्ररी पायथन मध्ये ती यूज करू शकता. लाईक मॅथमॅटिकल मॉडेल्स और स्टॅटिस्टिकल मॉडेल्स
for that you can use the NumPy library. And at the end, if you want to visualize that data, you can use the Matplotlib. But yeah, there are like very many aspects in these things. Also, you need to learn various tools from the Python to build the data science project. And if you want to demo start with the data science, like you will find some predefined data science project on the internet. So in that you can take that project, you can reverse engineering on that project, and you can find out how that project is built, like what data is used, what models is used, or what languages is used. That's how you can you can learn more effectively. Reverse engineering is the thing or the key to learn the data science. So म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्हाला डेमो ऍप्लिकेशन बनवायचं कसं किंवा काय करायचं त्याच्यासाठी एक वेगळं लेक्चर लागेल, कारण की ती एक मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही किक स्टार्ट साठी जसं की इंट्रोडक्शन टू डेटा सायन्स त्याच्या थ्रू जाऊ शकता. आणि जर पायथॉन मध्ये कसं ऍप्लिकेशन बनवायचं ते पण तुम्हाला इंटरनेटवर सॅम्पल ऍप्लिकेशन्स मिळून जातील. त्याच्या थ्रू तुम्ही एखादं ऍप्लिकेशन समजून घेतलं तर तुम्हाला नेक्स्ट यूज केस बनवता येईल. Is that satisfactory, sir? Sadhuri sir? Yes. बरोबर आहे, बरोबर. काही विद्यार्थ्यांना कळालेले पण असले, त्यांना जर आपण असे स्मॉल प्रोजेक्ट जर दिले आताच पायथॉन मध्ये बेस्ड ऑन डेटा सायन्स, सो दे कॅन इम्प्रूव्ह देअर नॉलेज. हा सर, म्हणजे याच्यामध्ये एक पॉइंट ऍड करावं वाटतो की म्हणजे तुम्हाला जर पायथॉन यूज करायचं असेल तर फर्स्ट थिंग तुम्हाला पायथॉन मध्ये ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या जरा डीप मध्ये जाऊन बघावं लागतील. की पायथॉन मध्ये मेमरी मॅनेजमेंट कसं होतं, पायथॉन मध्ये मल्टी प्रोसेसिंग कसं होतं, पायथॉन मध्ये थ्रेडिंग कसं होतं, किंवा पायथॉन मध्ये कोणते डेटा टाइप्स अवेलेबल आहे, किंवा मेमरी मॅनेजमेंट कशी होते. म्हणजे या ज्या छोट्या कॉन्सेप्ट आहेत तिथून तुम्हाला स्टार्ट करावं लागेल. सो जर तुमचं पायथॉन व्यवस्थित असेल तर त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पुढे करिअर करू शकता, किंवा डेटा सायन्सचा प्रोजेक्ट असेल किंवा पायथॉन भरपूर ऍप्लिकेशन मध्ये यूज होतं, वेब ऍप्लिकेशन मध्ये यूज होतं, डेटा मायनिंग मध्ये होतं, डेटा प्रोसेसिंग मध्ये यूज होतं. सो पायथॉनचे भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत. सो बट फॉर दॅट यू नीड टू लर्न द बेसिक पायथॉन फर्स्ट, अँड देन यू कॅन स्टार्ट विथ द प्रोजेक्ट्स. ओके. Okay, thank you. Yeah, no problem, sir. तुम्हाला काही करिअर विषयी किंवा अजून जर विद्यार्थ्यांना काही विचारायचं असेल तर सरांना तुम्ही विचारू शकता, किंवा मग आता म्हणजे मीटिंग मध्ये नाही विचारू शकत तर तुम्ही पोटे सरां थ्रू माझ्याशी कनेक्ट होऊ शकता जर तुम्हाला इंडिव्हिज्युअली काय विचारायचं असेल. नक्की सर, नक्की. ओके. किंवा खालकर सर पण आहेत तिथे. खालकर, अमोल खालकर सर इज माय क्लासमेट. येस डेफिनेटली. आम्ही दोघे तुमचे जे काही कॉन्टॅक्ट आहे ते विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देऊ, काही हरकत नाही. सर, तुम्ही अत्यंत चांगला मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. तर सुरुवातीला उपप्राचार्य महाविद्यालयाचे नव्हते, परंतु आता ते अवेलेबल झालेले आहे. तर मग मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक प्रवीण आयर सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आयर सर. नमस्कार सर, आवाज येतोय? हो. एक्सपर्ट लेक्चर आहे. आपल्या विभाग
आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, ऐकत होतो, मध्ये मध्ये माझं काम करत होतो, कारण मी एक आहे आणि चुकता डेटा सायन्स या विषयावर सरांनी आपल्याला जे काही लेक्चर दिलं ते लेक्चर किती उपयुक्त आहेत, कारण आजच्या या जगामध्ये सर्व काही गोष्टी या सर्व ऑनलाईन झालेल्या आहेत. कॉमर्सचा असल्यामुळे मला एक कळतंय की पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या 15 चालू सर आवाज येतोय सर माझा? सर आवाज ब्रेक होतोय. हॅलो, अडकतो आहे आवाज खूप. ब्रेक होतो आवाज मध्येच, स्ट्रीमिंग नाही होत. रेंज नाही वाटते. हॅलो, हॅलो, येतो का आवाज? हो सर येतोय आता. हॅलो, हा एकच मिनिट. येतोय सर? हो सर. पुढे सर आवाज येतोय माझा? हो येतोय ठीक येतोय आहे. सर. आजच्या या एक्सपर्ट लेक्चर साठी आपल्याला लाभलेले जे वक्ते आहेत, रिंकू राजळे सर यांचं सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आपल्या विभागाचे विभाग प्रमुख चौधरी सर, या कार्यक्रमाचे जे अँकर आहेत आमचे मित्र पोटे सर, सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या एक्सपर्ट लेक्चर साठी आपल्याला महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्याविषयी विशेष असा अभिमान आपल्याला या ठिकाणी आहे. सरांनी आजच्या कार्यक्रमासाठी जो काही विषय घेतला त्या विषयामध्ये जो डेटा सायन्स आहे, हा डेटा सायन्स किती महत्वाचा आहे, कारण तुम्ही सोशल मीडिया आहेत, कोणत्याही ठिकाणी डेटा ट्रान्सलेशन किंवा डेटा ट्रान्सफॉर्मिंग या असंख्य संकल्पना शिकत असतात. त्याच्याविषयी सरांनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिली. नक्कीच आजच्या या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये IT क्षेत्राने सर्वांनाच त्या ठिकाणी तग धरून ठेवलेला आहे. कॉमर्सचा असल्यामुळे मला या विषयाची थोडीशी चांगली माहिती आहे की पुढच्या कालावधीमध्ये ज्या TCS आहे, इन्फोसिस आहे, विप्रो सारख्या ज्या कंपन्या आहेत, त्या ज्या कंपन्या मध्ये असणारं IT क्षेत्राचं जे डिमांड आहे ते खूप काही पटीनं त्या ठिकाणी वाढणार आहे. त्याच्यामुळे BCS MCS च्या विद्यार्थ्यांसाठी असे लेक्चर्स ठेवणं, त्यातून आपला उद्देश साध्य करणं हे खूप महत्वाचं आहे. आपण वारंवार असे लेक्चर घेतच राहणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा हा पुढील कालावधीसाठी होतच राहणार आहे. खास करून मी आपल्या विभागाच्या विभाग प्रमुखांच्या या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी असे प्रोग्राम्स तुमच्यासाठी घेतलेले आहेत. आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं जी काही मदत लागेल ती मदत आम्ही करण्यासाठी नेहमी तत्पर असणार आहोत. रिंकू राजळे सर हे पोटे सरांचे मित्र आहेत किंवा आपल्या अमोल खालकर सरांचे मित्रच आहेत. तुम्हाला लागणारी जी मदत आहे ती वेळोवेळी ते करतीलच अशी या ठिकाणी आपण त्यांच्या वतीने ग्वाही पण देऊया. छान असं लेक्चर झालं, सर्व विद्यार्थ्यांनी ते ऐकलं. त्यांचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही प्रत्यक्ष पोटे सरांमार्फत त्यांनी सांगितलंच आहे की तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात, ती त्या ठिकाणी तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकतात. सर हा झाला डेटा त्या ठिकाणी सायन्सचा विषय, पण करिअरच्या दृष्टीने सुद्धा तुमचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यां तर मला त्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्या संधींबाबत, जेणेकरून तुमचा जो कॉर्पोरेट जो काही अनुभव आहे तो त्या ठिकाणी फायद्यात आहे. इतकं बोलतो आणि महाविद्यालयाच्या वतीनं आपला आभार मानतो याची जी काही संधी दिली. तुमच्या विभाग प्रमुखांचे सुद्धा त्या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला हे व्यासपीठ दिलं.
आणि रिंकू सरांचं या ठिकाणी आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू प्रवीण सर. धन्यवाद सर. शेवटी आता जो काही शेवटचा जो काही आपलं थँकिंग, खर तर सरांच्या बिझी शेड्यूल मधून राजोळे सरांनी खास तुमच्यासाठी वेळ काढला आणि जवळजवळ त्यांचे 2 तास आपल्यासाठी दिले, त्याबद्दल मी व्यक्तिशः महाविद्यालय संगणक विज्ञान विभाग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दातीर सर, उपप्राचार्य आहेर सर, विभाग प्रमुख चौधरी सर या सर्वांच्या वतीनं राजोळे सरांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि भविष्यात देखील हे पॅन्डेमिक संपल्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये तुमचं आपण प्रत्यक्ष लेक्चर ठेवू, त्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ द्याल अशी आशा करतो. आणि महाविद्यालयाच्या वतीनं हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपला असं जाहीर करून थांबतो. धन्यवाद सर. Thank you very much everyone for listening to me and asking questions, obviously. Okay, yes sir, thank you. Good day. Bye bye.